चला तर आज करूयात कमीत कमी मसाले वापरून अतिशय चमचमीत अशी गवारीची सुकी भाजी। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, जिरं, कोथिंबीर घालून याला बारीक असं वाटून हिरवं वाटण तयार करून घेतलं। त्यानंतर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली गवार तव्यामध्ये हलकेसे डाग येईस्तोपर्यंत भाजून घेतली। आता गवारीची भाजी करण्याकरता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये थोडीशी मोहरी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून मऊसर होईस्तोपर्यंत याला चांगलं परतून घेतलं। कांदा टोमॅटो मऊसर झाला की यामध्ये धने जिरे पावडर, थोडासा हिंग घालून घेतला। सोबतच आपण तयार करून घेतलेलं हिरवं वाटण सुद्धा घालून यालाही थोडंसं परतून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आहे ना भाजलेली गवार यामध्ये घालायची, याला सुद्धा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि गवार छान मऊसर शिजली जावी याकरता अर्धा कपभर पाणी घालायचं। याला 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचं आणि मस्त मेणासारखी मऊसर गवार शिजवून घ्यायची। गवार शिजून झालेली आहे। आता लगेच यामध्ये चमचाभर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि चमचमीत अशी हिरव्या वाटणातील गवार खाण्यासाठी तयार झालेली आहे।